बॅनर पाहिलं? आता व्हिडिओ बघ. जब चिड़िया चुग गई खेबा पछतावे से क्या होगा. तर बघ भाऊ, जर तू श्रीमंत असशील किंवा गरीब असशील तरच नर्सिंग कर. मिडल क्लास असेल तर नर्सिंगचा विषय सोडून दे. का? आता बघ तू रियालिटी अँड फॅक्ट बघ. बघ मित्रा, पूर्ण भारतामध्ये कॉलेजेस, नर्सिंग कॉलेजेस आहे 8,000. महाराष्ट्रात आहे 500 पेक्षा जास्त. आणि दर 5 वर्षाला किंवा दर वर्षाला जागा किती निघतात गव्हर्नमेंटच्या? फक्त 5 ते 10,000. आता बघ पुढं काय. तुला आता मेन फॅक्ट सांगतो बघ. 3 लाख स्टुडंट दरवर्षी पास आउट होतात. त्यापैकी फक्त दरवर्षी किंवा 5 वर्षांनी 5 ते 10,000 जागा निघतात. म्हणजे रेशो किती होते? जवळपास 30:1, म्हणजे 30 जागांसाठी एक मुलगा. बरोबर आहे. मग बघ, त्यामध्ये गव्हर्नमेंटमध्ये 80:20 रेशो, म्हणजे ज्या ठिकाणी 100 जागा गव्हर्नमेंटने काढल्या तर त्या ठिकाणी 80 मुली येणार आणि 20 काय असणार? मुलं असणार. म्हणजे मुलांमध्ये कॉम्पिटिशन किती? तर 150 विद्यार्थ्यांमागं 150 मुलांमागं एक जागा. आता तू सांग, हे योग्य आहेत का? चल तुला अजून पुढे फॅक्ट सांगतो. बघ, मी तुला सांगितलं आता कॉम्पिटिशन किती आहे. आता तुझी जर इच्छा की नाही मला खरंच खूप स्ट्रगल करायची, मी खूप मेहनती, खूप अभ्यास व्यक्ती, बाबा MPSC दे, UPSC दे, डॉक्टर बन, इंजिनियर बन, नर्सिंग मध्येच काय अटकलंय तुझं? चल आता तुला अजून रियालिटी सांगतो पुढं काय. बघ आता रियालिटी काय. भाई, दरवर्षी लाख लोक नर्सिंग पास आउट होतात. त्यात 80:20 रेशो, जे मी तुला अगोदर सांगितलं. दुसरी गोष्ट काय की दरवर्षी नर्सिंगच्या ज्या गव्हर्नमेंट वॅकन्सी त्या खूप कमी असतात रे, कम्पेअर टू अदर कंट्रीज मध्ये. तर मग का? बघ आता तू म्हणतो असशील बाबा गव्हर्नमेंट नाही लागलं तर काय झालं, प्रायव्हेट तर खूप साऱ्या वॅकन्सी. बाबा प्रायव्हेट मध्ये सॅलरी स्केल किती आहे? 20,000 ते 25,000. त्यामध्ये काहीच होत नाही. जर तू मिडल क्लास, तुला अगोदर सांगितलं मिडल क्लासला 20-25,000 सिटी मध्ये काहीच होत नाही. पहिली गोष्ट, तुला खरंच नर्सिंग करायची तर तुला एकच ऑप्शन भाई, खूप स्ट्रगल करायला लागणार, खूप म्हणजे खूप जास्त. आता दुसरी गोष्ट, तुझी घरचे तुला खूप फोर्स करताय, नाही जॉब असते, हे असते ते. त्यापेक्षा तुझ्या घरच्यांना माझा व्हिडिओ दाखव. कारण की बघ, एकदा चुकी झाली, जी की तुला पहिले बोललोय, जब चिडिया चुकी खेब पछतावे से क्या होगा, तर कायम लक्षात ठेव. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या पवन नर्सिंगवाल्या चॅनलला सबस्क्राईब कर, लाईक कर. सगळ्यात पहिले सबस्क्राईब करूनच ना एक्झिट मारा. ठीक आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.